कथा ऐकली म्हटले आणि त्या शिवमहापुराणाच्या कथेचा प्रताप त्याचे सर्व पाप त्या ठिकाणी जळून खाक झाले म्हणले, सर्व पाप त्या ठिकाणी जळाले म्हणले. त्याच्यामुळे आता त्याला असणार नरकामध्ये तुम्ही ठेवू शकत नाही. तेवढ्यात हा गदारोळ ऐकून भगवान यमदेव बाहेर आले आणि बाहेर आल्याच्या नंतर ते असणाऱ्या शिवगणांचा यथोचित त्यांनी सत्कार केला आणि सत्कार करून ते म्हणले तुमचं जे गिऱ्हाईक आहे ना त्याला घेऊन जा म्हटले. न्या म्हटले त्याला. पण त्याने शिव महापुराण कथा श्रवण केली ना तर तो मुक्त झाला म्हटले. ते म्हटले यमदूत सांगायचे म्हटले महाराज याने 7 दिवस नाही ऐकली, पडल्या पडल्या ऐकली म्हटले. याने ऐकायची म्हणून ऐकली, तिथून निघून जाता येणार म्हणून ऐकली. ते म्हणले कशी काय ऐकाना ऐकली नाही, कानावरती पडली नाही, याच्या मुक्त झाला म्हटले. हा घेऊन जा. आणि घेऊन गेल्याच्या नंतर भगवान शंकराकडे त्या देवराज नावाच्या ब्राह्मणाला आणण्यात आलं आणि आणल्याच्या नंतर महाराज भगवान परमात्म्याने त्या ब्राह्मणाला त्या असणाऱ्या देवराजाला त्या असणाऱ्या याच्यामध्ये त्या कैलासावरती सुंदर असं असणार स्थान दिलं म्हटलं महाराज. आणि त्याला कैलासावरती काय केलं ठेवून घेतलं आणि तो असणारा त्या गणामध्ये सामील झाला आणि सामील होऊन त्या गणामध्ये भगवान शंकराचा आनंद असा असणारा भक्त झाला महाराज. कशाचा प्रताप आहे शिव महापुराणाचा. किती ऐकलं त्याने? एक मुहूर्तामध्ये ते त्याच्यातला अर्धा मुहूर्त जो आहे ना तर तो अर्धा मुहूर्त पूजेमध्ये गेला आणि उरलेला जो आहे ना त्याने शिवपाठ करता करता याच्या कानावरती पडलं आणि पडल्याच्या नंतर याला असं असणार काय झालं म्हटले त्याची मुक्ती झाली. हा शिव महापुराणाचा प्रताप आहे. आपली मुक्ती करायची आपल्याला मुक्त व्हायचंय ना तर शिव महापुराण श्रवण केलं पाहिजे. शिव महापुराण जर श्रवण केलं म्हटले तर आपली निश्चित मुक्ती होते. ऐका नुसतं शिव महापुराण श्रवण करायचंय असं जरी म्हटलं ना तर तुमच्या अवतीभोवती असलेले जेवढे पाप आहेत ना ते पाप थरथर 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 करू लागतात. ते पाप म्हणतात की बास म्हणले आता आपलं इथं काहीच काम नाही. ज्यावेळेस ठरलं असेल ना तुमचं की शिव महापुराण आपल्या गावामध्ये करायचं आहे आणि तुम्ही सगळेजण म्हणत असताना की आता शिव महापुराण 15 दिवसावरती आलाय, आता शिव महापुराण 8 दिवसावरती आलाय, आता शिव महापुराण 3 दिवसावरती 4 दिवसावरती 2 दिवसावरती 1 दिवसावरती आणि आता शिव महापुराण आज सुरुवात होणार आहे. त्याच्याकरता तुम्ही जे चिंतन करत असताना हे आज आपला सप्ताह होईल. आता बाबांच्या हस्ते फुले पडले म्हणले आणि काही वेळामध्ये त्या ठिकाणी शिव महापुराणाला श्रवण करण्याकरता सुरुवात होईल. काही वेळामध्ये त्या ठिकाणी शिव महापुराण आम्हाला ऐकायला भेटेल. जेवढं मनामध्ये तुम्ही शिव महापुराण शिव महापुराण शिव महापुराण गात राहताल ना तर तेवढं शिव महापुराण तुमच्यावरती कृपा करतं. एवढंच नाही भगवान परमात्मा म्हणतात जो नुसतं शिव महापुराण कथा श्रवण करण्याचा संकल्प मनामध्ये घेऊन घरामधून जेवढे पावलं टाकतो ना एखाद्याचं घर लांब आहे आणि त्याला तिथून यावं लागतं तर त्याचं भाग्य आहे बाळा. एक एक पावलामध्ये त्याचा एक एक यज्ञाचा त्या ठिकाणी काय होतंय पुण्य प्राप्त होत आहे. किंवा ज्यावेळेस आपण शिव महापुराणाला जातो, ज्यावेळेस आपण दिंडीला भगवान परमात्म्याकडे जातो त्यावेळेस पावलो पावली असं असणारा यज्ञ घडत असतो. म्हणून शिव महापुराण असू द्या, रामायण असू द्या, कीर्तन असू द्या, हरिपाठ असू द्या, कोणतंही सत्कर्माचं सत्कार्य असू द्या म्हटले त्याला तुम्ही जातात ना तर भगवान परमात्मा त्याच्यावरती प्रसन्न होतात, कृपा करतात आणि कृपा करून आपल्यावरती त्या ठिकाणी महाराज त्याच्या धामामध्ये आपल्याला बोलवतात. ऐका या मृत्यूरूपी सागरामध्ये जन्म घेतल्याच्या नंतर मृत्यू हा निश्चित ठरलेला आहे. आपण केव्हा मरणार आहोत हे सगळं 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 ज्या दिवशी आपण जन्माला आलो ना त्याच दिवशी ठरलेलं आहे.